नमस्कार, मी सूरज पटवर्धन, राहणार पंढरपूर. आज मी तहसील कार्यालय सांगोला येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे. तरी माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सांगोला येथील सराईत गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप मस्के याच्यावर जो 22 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात त्याला अटक करावी, तसेच त्याचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे आणि या सराईत गुन्हेगार दिलीप मस्केवर जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रतिबंधित कारवाई करण्यात यावी. ह्याआधी तुम्ही आमरण उपोषणासाठी बसलो? या अगोदर मी 2 ते 3 वेळा आमरण उपोषण केलेलं आहे, तसंच 3 दिवस धरणे आंदोलन केलेलं आहे, परंतु पोलीस प्रशासनाकडून कसली दाद दिली गेली नाही. त्यामुळे मी आज सुमारे 4 दिवस झालं 5 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण करत आहे. आतापर्यंत पोलीस प्रशासनाने कोणकोणती कारवाई केलेली आहे? पोलीस प्रशासनाकडनं नुसतं आश्वासनच भेटलेलं आहे. जो दिलीप मस्के नावाचा मुख्य आरोपी आहे त्याला काय अजून अटक झालेली नाही. इतर काय त्याचे बच्चे आहेत, जे काय मोहरे आहेत, त्यांना झाले आहे अटक, त्यांची जामीन झाली आहे. त्याच्याबद्दल काय त्यांचं माझ्याकडनं अभिनंदन आहे पोलीस प्रशासनाचं. परंतु जो मुख्य आरोपी आहे दिलीप मस्के याच्यावरती 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, अकोला जिल्हा. आणि हा दिलीप मस्के म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला लागलेला एक प्रकारचा कॅन्सर आहे. आणि माझी तुमच्या प्रशासनाला विनंती आहे की हा जो कॅन्सर आहे त्यात तो समूळ नष्ट केला पाहिजे प्रशासनाने आणि याच्यावर अशी कडक कारवाई करून याचं उच्चाटन केलं पाहिजे. सुरुवातीला तुम्ही उपोषणाला बसला होता त्यावेळेस 4-5 नावे होती, त्यातल्या तर नावं यात दिसत नाहीत आणि एकच प्रामुख्याने नाव आहे. बाकीच्या आरोपींना तुम्ही अटक झाले का काय? त्यातील 1-2 आरोपी अटक झाले आहेत आणि बाकीच्यांचे हे जामीन झाले आहेत. आणि जामीन होण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी पण गेलेला आहे. आणि या कालावधीत प्रशासनानं, पोलिसांनी या आरोपींना अटक करणं गरजेचं होतं, परंतु त्यांना अटक झालेली नाही आणि त्यामुळे कोर्टातून यांचे जामीन झालेले आहे. त्यामुळे त्याची नावं आपण काढलेली आहेत. तसं पण ती पोरे आहेत. आपला मुख्य जो आरोपी आहे तो दिलीप मस्केचा आहे. माझी मुख्य मागणी पहिल्यापासून हीच आहे की दिलीप मस्केला अटक झाली. तुमच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. तर पोलीस प्रशासनाकडून कोणती काय तुम्हाला काय कळवलं का नाही? येऊन गेले, भेटून गेले. पी आय साहेब नाहीत आले, जगताप साहेब आले होते, कुलकर्णी साहेब आले होते, परत तरी 2-3 आले होते. त्यांच्याकडनं फक्त पहिल्यापासून मला आश्वासन दिलं जाते, मुदत मागितली जाते, पण आरोपीला काय अटक केली जात नाही. त्यामुळे त्यांनी त्याला अटक करावी हीच माझी इच्छा आहे. तुम्ही आता बोलताना म्हणाला की मला दमदाटी केली जाते, ते कुणाकडून दमदाटी केली होती? दमदाटी म्हणजे तसं दमदाटी म्हणजे फुटण्यासाठी मला प्रेशर आणलं